सिद्धांत MPSC अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण एक्झाममध्ये ते नक्की पाहणार आहोत. आणि या व्हिडिओच्या आधी बरेचसे असे भूगोलचे 200 ते 300 प्रश्न मी कव्हर केलेले आहे, ते त्यांनासुद्धा भेट द्या. त्यासोबतच इतिहास आणि राज्यशास्त्र याचीसुद्धा एक टॉपिक आणि त्या टॉपिकसोबत एक म्हणजे क्वेश्चन पेपर हेही मी सादर केलेलं आहे, त्यांनासुद्धा भेट द्या. तर आजचे जे संभाव्य 60 प्रश्न आहेत त्याला आपण सुरुवात करूया. आहे की महाराष्ट्राचा योग्य रेखावृत्तीय विस्तार सांगा. तर रेखावृत्तीय विस्तार काय आहे की 72-38 म्हणजे 72 अंश 38 45 आणि पूर्व ते 80 अंश 53 17. तर हे काय रेखावृत्तीय विस्तार आहे. खालील विधानावर विचार करा. आता इथे काही विधान दिलेले आहेत, त्यापैकी कोणते विधान हे बरोबर आहे ते सांगायचं आहे. तर आपण पहिलं बघू की महाराष्ट्र हा पूर्वी गोंडवाना प्रदेशाचा भाग होता, ते अगदी बरोबर आहे. त्यानंतर महाराष्ट्र 80% जास्त भाग बेसाल्ट खडकांनी व्यापलेला आहे, तर हेही बरोबर आहे. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात 29 वेळा भ्रंशभूलक ज्वालामुखी झाला आहे, तर हे इथे बरोबर आहे. म्हणजे याचं जे उत्तर आहे ते येते 3 अ ब क. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे आणि 3चं बघा, इथं अमरावती, पुणे, नागपूर, औरंगाबाद हे प्रशासकीय विभाग दिलेले आहे आणि तालुक्याची संख्या दिलेली आहे. तर आपण याचं उत्तर बघूया की अमरावतीला किती आहेत, तर अमरावतीला 56 आहे. त्यानंतर पुण्याला किती आहे, तर पुण्याला 58 तालुके आहे. नागपूरला 64 तालुके आहे. औरंगाबादला एकदम जास्त म्हणजे 76 तालुके आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे की तालुक्यांच्या संख्येनुसार खाली प्रशासकीय विभागांचा चढता क्रम खाली दिलेल्या पर्यायातून शोधा. तर आपल्याला इथे चढता क्रम लावायचा आहे. तर सगळ्यात पहिले काय येते, जसं की नाशिक प्रशासकीय विभाग. का बरं? कारण तालुक्याच्या संख्येनुसार सांगितलेलं आहे. इथं औरंगाबाद नाहीतर आपण औरंगाबाद घेतलं असतं, कारण तालुक्याच्या संख्येनुसार म्हटलेलं आहे. तर सगळ्यात पहिले इथं प्रशासकीय विभाग जो आहे तो आपण नाशिक घेऊ. नाशिकच्या नंतर अमरावतीच्या नंतर पुणे आणि पुण्यानंतर नागपूर घेऊ. तर हे झाले आहे प्रश्न क्रमांक 4. त्यानंतर क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो, तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे 3रा क्रमांक लागतो. खालीलपैकी सत्य विधाने ओळखा. प्रश्न क्रमांक 6. तर प्रश्न क्रमांक 6 जे सत्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर कोकण प्रदेशाची जी उंची आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होत जाते, हे अगदी बरोबर आहे. त्यानंतर कोकण प्रदेशाची जी रुंदी आहे ती उत्तरेकडे जास्त आहे, तर हेही अगदी बरोबर आहे. त्यानंतर अरबी समुद्रालगतचा सखल भाग हा खलाटी म्हणतात, तर हेही बरोबर आहे. कोकणातील डोंगराळ व उंच भागात खलाटी म्हणतात, तर हे जे वाक्य आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे अ ब क हे आपलं उत्तर आहे आणि प्रश्न क्रमांक 6चं आपण हे दुसरं उत्तर देऊया. याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपण 7 बघू की खाली दिलेल्या खाड्यांचा 7मध्ये सांगितलं आहे की खाड्यांचा जो म्हणजे क्रम आहे तो उत्तर ते दक्षिण लावायचा आहे. तर बघा, सगळ्यात पहिले राजपुरी, त्यानंतर बाणकोट, त्यानंतर दाभोळ आणि त्याच्यानंतर जयगड. अशा प्रकारचे त्याचे जो क्रम आहे तो क्रम येईल. कोकणातील नद्यांचा उत्तर दक्षिण हा क्रम लावायचा आहे. प्रश्न क्रमांक 8. तर सगळ्यात पहिले काय येते, उल्हास नदी, त्यानंतर सावित्री, वैशिष्ट्य आणि काजळी, तर हे त्याचा क्रम आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, पसरणी घाट खालीलपैकी कोणत्या मार्गावर आहे. प्रश्न क्रमांक 9. तर बघा, वाई आणि महाबळेश्वर याच्या दरम्यान कोणता घाट आहे, पसरणी घाट आहे. खालीलपैकी असत्य विधान म्हणजे चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा, सह्याद्री पर्वताची सरासरी उंची फक्त 800 आहे का, तर नाही, फक्त 800 नाही आहे. तर बघा, प्रश्न क्रमांक 10. त्यानंतर सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडील उत्तर तीव्र असून पूर्वेकडील उतार त्या मानाने मंद आहे, ते अगदी बरोबर आहे. आणि सह्याद्रीची निर्मिती प्रस्तरभंगामुळे झाली आहे, तर हेही बरोबर आहे. आणि सह्याद्री हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा विभाजक सुद्धा आहे, तर ही अगदी बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 4चं आपण हे जे उत्तर देऊ, जेणेकरून हे विधान जे काय आहे ते असत्य आहे. यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 11 आहे की खालीलपैकी जी सत्य विधाने आहे ते ओळखा. तर सत्य विधान कोणते आहे की सातमाळा डोंगरांगला अंकाई टक्क्यापासून अजिंठा डोंगर नावाने ओळखले जाते, तर हे सुद्धा अगदी बरोबर आहे. त्यानंतर आहे की बालाघाट हा सपाट माथ्याचा प्रदेश आहे, हेही बरोबर आहे. शंभू महादेव डोंगरातील प्रसिद्ध पठार हे टेबल लँड आहे, तर हेही बरोबर आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 11चं उत्तर येते अ ब आणि क.
ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा. अयोग्य म्हणजे आपल्याला चुकीचे विधान जे आहेत ते ओळखायचं आहे. प्रश्न क्रमांक 12वा. तर बघा, महाराष्ट्राचा पठाराचा पूर्व भाग जो आहे तो सखल आहे, म्हणजे महाराष्ट्र पठाराचा पूर्व भाग सखल आहे, तर हे बरोबर आहे. त्यानंतर महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार हा पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे का? नाही, तर हे चुकीचं आहे. पठाराची पश्चिमेकडील जी उंची आहे ते 600 मीटर असून पूर्वेकडील जी उंची आहे ते 300 आहे, तर ही बरोबर आहे. त्यानंतर या पठाराची जी सरासरी उंची आहे ते 450 मीटर आहे, तर हे अगदी बरोबर आहे. तर त्यामुळे जे 12व्याचा प्रश्न आहे आणि आपल्याला अयोग्य विधान म्हणजे चुकीचं विधान विचारलेलं आहे, तर ते महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार हा पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे, तर हे वाक्य जे आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 13वा बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 13वा आपण बघू. म्हणजे थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा दिलेला आहे की मोखाडा हे कुठे आहे, तर ठाण्यामध्ये. पाल हे जळगावमध्ये. त्यानंतर म्हैसमाळ हे कुठे आहे, तर औरंगाबादमध्ये. आणि पन्हाळा हे कुठे आहे, तर कोल्हापूरमध्ये. तर अशा प्रकारे याचं जे उत्तर आहे ते क्रमांक पहिला येईल. प्रश्न क्रमांक 13चं उत्तर हे क्रमांक पहिला येणार आहे. प्रश्न क्रमांक आपण आता 14वा बघू की महाराष्ट्रातील किल्ले आणि जिल्हे दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 14वा. तर बघा, खालीलपैकी काय म्हटलेलं आहे की योग्य विधान. ठीक आहे. तर पन्हाळा आणि विशाळगड हे आताच बघितले की कोल्हापूरला. त्यानंतर सिंहगड आणि राजगड पुण्याला. प्रवरगड आणि लिंगाणा हे रायगडला. आणि प्रतापगड आणि सज्जनगड हे साताऱ्याला. त्यामुळे वरील सर्व हे बरोबर येणार. प्रश्न क्रमांक 15वा. महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प तो कुठे आहे, ते ढोसेघर. हे जेव्हा सरळ सेवा भरती येते ना, त्यावेळेस हा खूप वेळा प्रश्न विचारला जातो, तर हे अगदी महत्त्वाचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16वा आपण पाहणार आहोत की खाली कोणत्या नदीच्या वैशिष्ट्यांचा म्हणजे उल्लेख केलेला आहे. तर हे जे नदी दिलेले आहेत त्यांचे वैशिष्ट्य आपल्याला ओळखायचे आहे. तर बघा, प्रश्न क्रमांक 16 जे आहे, ही नदी वर्धा आणि वैनगंगेच्या एकत्रित प्रवाहाने होते आणि ही नदी गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेस श्रीगोंदा जवळ गोदावरीला येऊन मिळते. तर याचं जे वैशिष्ट्य आहे कोणाचं आहे, प्राणहिताचे हे वैशिष्ट्य आहे. प्रश्न क्रमांक 17वा आपण पाहतो. प्रश्न क्रमांक 17वा आहे. तर महाराष्ट्रातील नदी खोऱ्यांचा जो चढता क्रम आहे तो द्यायचा आहे. चढता क्रम म्हटल्याच्या नंतर सगळ्यात पहिले कृष्णा नदी येईल. कृष्णाच्या नंतर तापी. तापीनंतर भीमा आणि भीमाच्या नंतर गोदावरी. तर हे काय आहे, नदी खोऱ्यांचा चढता क्रम आहे. त्यामुळे आपलं जे उत्तर आहे ते उत्तर हे चौथं येणार. त्यामुळे हे चौथं उत्तर आपण देऊ. प्रश्न क्रमांक 17वा. प्रश्न क्रमांक 18वा आपण पाहतो की खालील जे असत्य जोडी म्हणजे चुकीची जोडी जी आहे ती आपल्याला ओळखायची आहे. तर चुकीची जोडी ओळखू. तर कृष्णा नदी हे थेरडा आणि नंदला, तर हे बरोबर आहे. त्यानंतर भीमा नदीच्या ज्या उपनद्या आहेत कादवा आणि शिवना हे अगदी बरोबर आहे. गोदावरीच्या आणि द्रावणा, प्रवणा, सिंधबणा वगैरे हे आहेत तेही अगदी बरोबर आहे. त्यानंतर तापी नदीची कापरा आणि सिपना आहेत, हे जी जोडी आहे ती चुकीची आहे. प्रश्न क्रमांक आपण 19 पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 19 बघा, आणि कोणती विधाने ही चुकीची नाहीत म्हणजे बरोबर आहेत हे ओळखायचे आहे. तर यापैकी महाराष्ट्रातील एप्रिल महिन्यात अरबी समुद्राच्या मान्सूनपूर्व पर्जन्य महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात पर्जन्य पडतात, ते अगदी बरोबर आहे. त्यानंतर महाराष्ट्रात विदर्भाच्या पूर्व भागात मे महिन्यात मान्सूनपूर्व पर्जन्य पडते, हेही बरोबर आहे. आणि विदर्भाच्या पूर्ण भागात पडणारे मान्सूनपूर्व पर्जन्य बंगालच्या उपसागरास मिळते, हेही बरोबर आहे. मराठवाड्यातील सोलापुरात मार्च महिन्यात मान्सूनपूर्व पर्जन्य पडते, हे चुकीचं आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक आता आपण 20वा बघू आणि याचं जे उत्तर आहे ते उत्तर कोणतं आहे 19चं, तर हे 3ऱ्या क्रमांकाचं जो उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 घेऊ आता. प्रश्न क्रमांक 20 आहे की खालील विधानांचा आपल्याला विचार करायला सांगितलेला आहे. कोणतं चूक किंवा कोणतं बरोबर हे सांगायचं आहे. कोकणामध्ये सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण पठारी प्रदेशापेक्षा जास्त आहे. तर आर्द्रतेचे प्रमाण विचारलं आहे त्यामुळे हे अगदी बरोबर असणार आहे. त्यानंतर विदर्भाच्या सापेक्ष आर्द्रता आणि मध्य महाराष्ट्रापेक्षा थोडी कमी आहे, हे अगदी बरोबर आहे. त्यानंतर आपण 21वा प्रश्न पाहू. मालेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर प्रश्न क्रमांक 21 आहे आणि हे कोणत्या नदीवर आहे मग, तर धारेश्वर गंगा नदीवर आहे. धारेश्वर गंगा. खालीलपैकी रेगुर मृदेचे कोणते उपप्रकार आहे? तर प्रश्न क्रमांक 22 आहे आणि बघा,
तर मैदानी मध्यम काळी मृदा आणि खोल काळी मृदा हेही रेगूर मृदेचेच भाग म्हणजे उपप्रकार आहेत. तांबड्या मृदेला तांबडा रंग कोणत्या रसायनावर प्राप्त झालेला आहे? तर प्रश्न क्रमांक 23 आहे, त्यामुळे आर्यन पॅराडॉक्साइड हे याचं उत्तर आहे. त्यानंतर खालीलपैकी जांभा मृदेची जी वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य विचारलेले आहेत. आणि बघा 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त पर्जन्याच्या प्रदेशात ही मृदा आढळते, ते अगदी बरोबर आहे. लोह ॲल्युमिनियम ऑक्साईड मुबलक प्रमाणात असते, ते हेही बरोबर आहे. चुनखडीक आणि पोटॅश नायट्रेट सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण कमी असते, तेही बरोबर आहे. आणि यात प्रामुख्याने फळबागांची लागवड होते, तेही बरोबर आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 24चं जे उत्तर येते ते चौथ्या क्रमांकाचं उत्तर येते. त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 25. उत्तर कोकणातील पर्वतमय प्रदेश, पूर्व विदर्भ, वैनगंगेच्या खोऱ्यात आढळणारी जी मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे? तर प्रश्न क्रमांक 25 आहे आपलं. आणि बघा पर्वतमय पूर्व विदर्भ आणि वैनगंगेच्या खोऱ्यात जे तांबूस पिवळसर मृदा ही आपल्याला आढळते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26 बघा जोड्या लावायचे आहे आणि ते बरोबर म्हणजे सांगायचं आहे. तर बघा महाराष्ट्रातील सर्वाधिक भाताचे क्षेत्र गोंदियाला आहे, भाताचे कोठार म्हणून ओळखला जाणार रायगड, आणि भाताचे हेक्टरी उत्पादन जास्त आहे सिंधुदुर्गला. तर हे अ, प, क हे तीनही बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 27 तर बघा ज्वारी, गहू, तांदूळ, बाजरी यासाठी किती पर्जन्य आवश्यक आहे तर विचारलेलं आहे. प्रश्न क्रमांक 27 ज्वारीला 1000 मिलीमीटरपर्यंत पाऊस पाहिजे. त्यानंतर आहे गहूला 600 ते 1000 पर्यंत, तांदळाला 1000 पेक्षा जास्त, आणि बाजरीला जे आहे ते अगदी कमी पाहिजे. त्यामुळे 27चं जे उत्तर आहे ते आपलं दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर येऊन जाईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 28 पाहणार आहोत. आणि 28 तर इथं योग्य विधान आपल्याला ओळखायचे आहे. तर सह्याद्री पर्वताच्या उतारावर नाचणी आणि बाजरी असेल कदाचित वरी ही पिके घेतली जातात. त्यानंतर चवळी, पावटा ही कोकणातील द्विदल धान्य आहे, आणि मका हे पीक दोन्ही हंगामात घेतले जाते. ते अ, ब, क तीनही जे आहेत ते बरोबर आहे. ते याचं उत्तर येते. त्याचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात उन्हाळ्यात मार्च मे मध्ये सर्वाधिक जो जास्त पाऊस पडणारा जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रामधला तर बघा कोल्हापूर हे तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा आपण प्रश्न पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्रात पठाराची निर्मिती कशामुळे झालेली आहे? तर ते भ्रंशमूलक ज्वालामुखीमुळे झालेली आहे. तुषार सिंचन, ठिबक सिंचन, तलाव आणि विहिरी कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात हे विचारलेलं आहे. तर बघा तुषार हे जळगाव आणि अमरावती, बुलढाण्यामध्ये तुषार सिंचन आहे, ते अगदी बरोबर आहे. ठिबक सिंचन हे नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद हेही बरोबर आहे. तलाव भंडारा आणि गोंदिया, चंद्रपूर इथेही आहे, बरोबर आहे. विहिरी कूपनलिका अहमदनगर आणि नाशिक, पुणे हेही बरोबर आहे. त्यामुळे जे उत्तर आहे ते अ, ब, क, ड हे आहे. प्रश्न क्रमांक आपण 32 पाहणार आहोत की खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. आणि महाराष्ट्रातील जे बघा महाराष्ट्रामधील कमाल सिंचनापेक्षा सुमारे 71 लाख हेक्टर समजली जाते, बरोबर आहे. महाराष्ट्रातील कमाल सिंचनापेक्षा भूपृष्ठावरील जे जलसंपत्तीचा वाटा आहे तर 53 लाख हेक्टर आहे, हे बरोबर आहे. आणि महाराष्ट्रातील कमाल सिंचन क्षमतेपेक्षा भूअंतर्गत जलसंपत्तीचा वाटा हा 18 लाख हेक्टर आहे, हेही बरोबर आहे. त्यामुळे हे वरील सर्व हे याचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 32. प्रश्न क्रमांक आपण 33 पाहणार आहोत आता. बघा अप्पर वर्धा, असलमेंढा, निळवंडे आणि भाटघर. त्याच्यानंतर नदी आणि जिल्हे दिलेले आहे. तर बघा अप्पर वर्धा म्हटल्याच्या नंतर सिमोरा नदीवर आहे आणि जिल्हा अमरावतीला, ते बरोबर आहे. त्यानंतर असलमेंढा पायरी, चंद्रपूर हे बरोबर आहे. निळवंडे हे प्रवरा, अहमदनगर हे बरोबर आहे. भाटघर, वेळवंडी, पुणे हेही बरोबर आहे. त्यामुळे याचं उत्तर जे येते वरील सर्व बरोबर आहेत. त्यानंतर बघा खालील विधाने वाचा. जसं महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्राचा जो विकास आहे ते मुख्यत्वे करून विदर्भात झाला, तर हे चुकीचं आहे. आणि याचं प्रमुख कारण म्हणजे स्थानिक स्तरावर उपलब्ध होणारा दगडी कोळसा, हे चुकीचं आहे. म्हणजे याचं जे उत्तर आहे ते दोन्ही चूक असं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35 पाहू की महाराष्ट्रातील वीज निर्मितीचा विविध योजनांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश करण्यात येते? तर बंदिस्त, कॅप्टिव्ह आणि वीज निर्मिती याचा समावेश करण्यात येते. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपण 36 पाहणार आहोत. इथे सदाहरित वने, निम सदाहरित वने, त्यानंतर पानझडी वने आणि झुडपी काटेरी वने. तर याचं पर्जन्य आपल्याला सांगायचं आहे की जे सदाहरित वने आहे त्याला 3000 मीटरपेक्षा जास्त म्हणजे मिलीमीटरपेक्षा जास्त,
त्यानंतर ब आहे की निम सदाहरित वने, त्याला 1000 ते 3000 पर्यंत. पानझडी वने त्याला 600 ते 1000 पर्यंत. आणि जुडबी ते असेल तर 600 पेक्षा कमी. महाराष्ट्रातील वनक्षेत्राखाली असणाऱ्या विभागांचा जो उतरता क्रम आहे तो उतरता क्रम लावायचा आहे. आणि त्यासाठी बघा सगळ्यात पहिले नाशिक वनक्षेत्र, त्यानंतर अमरावती, त्यानंतर कोकम आणि त्यानंतर औरंगाबाद, हे त्याचा उतरता क्रम आहे. प्रश्न क्रमांक आपण 38 पाहणार आहोत की झुडपी काटेरी वनात, म्हणजे अचूक म्हणजे अगदी बरोबर वाक्य सांगायचे आहेत आपल्याला. तर बरोबर वाक्य आहे आपले नाशिक, अमरावती, त्यानंतर कोकण आणि औरंगाबाद, हे त्याचं उत्तर आहे. आणि प्रश्न क्रमांक 38चं उत्तर आहे काटेरी आणि झुडपी वनात माळढोक पक्षी आढळतो, ते बरोबर आहे. पूर्व महाराष्ट्रात आढळणारा हरियाल हा आपला राज्यपक्षी आहे, तेही बरोबर आहे. भीमाशंकर येथे आढळणारी शेकरू ही मोठी खार आपला राज्यपक्षी आहे, तेही बरोबर आहे. त्यामुळे अ ब क हे त्याचं उत्तर येईल. त्यानंतर बघा, तर हा जो प्रश्न आहे तुम्हाला वाचून दाखवते का? हा दिसत नाही. मगर प्रजनन केंद्र सांगितले आहे, त्याचं उत्तर आहे ताडोबा. त्यानंतर सागरी उद्यान राष्ट्रीय उद्यान आहे ते जे आहे मालवणला आहे. त्यानंतर आहे मोर अभयारण्य, तर हे नायगावला आहे. सर्वात जुने अभयारण्य हे राधानगरीला आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 39चं जे उत्तर आहे ते पहिल्या क्रमांकाचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 40 पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 40 बघा, रेडिनचिक अरबी समुद्राच्या सन्मुख असलेल्या बुटक्या टेकड्या 2 किलोमीटर लांबीचे लोहखनिजाचे साठे आहेत, अगदी बरोबर आहे. आणि रेडी आणि व बांदा या भागातील लोहखनिज धारवाड संघातील खडकात आहेत, हे अगदी बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 41 पाहणार. प्रश्न क्रमांक 41 आपण पाहतो की बघा, सत्यविधाने बघायचे आहे की महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी 13.37% क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते, बरोबर आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भ, वैनगंगा खोऱ्यात, कोकणात खनिज सापडतात, हेही अगदी बरोबर आहे. महाराष्ट्रात राज्य खाण मंडळाचे मुख्यालय नागपूर आहेत, हे अगदी बरोबर आहेत. त्यामुळे जे प्रश्न क्रमांक 41 आहे त्याचं तिन्ही उत्तर हे बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 42 आहे की महाराष्ट्रात मॅग्नेटचे साठे असणारा जिल्ह्यांचा जो आहे तो उतरता क्रम लावायचा आहे. तर बघा, सगळ्यात पहिले आहे भंडारा, त्यानंतर नागपूर आणि त्यानंतर सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 43. प्रश्न क्रमांक 43चं उत्तर आहे म्हणजे योग्य विधाने ओळखा. बघा, मॅग्नेटचे प्रमुख साठे तुमसर तालुक्यात आहेत, अगदी बरोबर. वैशिष्ट्यपूर्ण मॅग्नेटचा जो पट्टा आहे ते सावनेर, रामटेकला आहे, तो अगदी बरोबर आहे. कन्हान आणि तुमसर येथे मॅग्नीज बनवण्याचे संयंत्रे उभारलेले आहेत, हे अगदी बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक जे 43 आहे ते अ ब क हे तिन्ही जे पर्याय आहेत ते अगदी बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक आपण 44 पाहतो आणि यापैकी जो चुकीचे उदाहरण आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. तर बघा, उत्तम प्रतीचे लोहखनिज आणि धारवाडी संघाच्या खडकाशी निगडीत आहे, ते अगदी बरोबर आहे. चुनखडकाबरोबर डोलोमाइट आणि चुनखडीचे साठे आढळतात, हे अगदी बरोबर आहे. कलाडगी प्रस्तर समूहासोबत सिलिकामाय वाळूचे साठे आढळतात, बरोबर आहे. आणि अग्निचिन्ह खडकामध्ये बराईट आढळते, हे अगदी बरोबर आहे. त्यामुळे यापैकी जे चूक विचारलेले आहे ते चूक म्हणजे एकही चूक नाही, त्यामुळे कोणतंही नाही. प्रश्न क्रमांक 44चं हे चौथं उत्तर येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 45 पाहणार आहोत की खनिजांवर आधारित उद्योगांसाठी कोणता पट्टा प्रसिद्ध आहे. तर नागपूर, चंद्रपूर हे पट्टा प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 46 आहे. आता 46 मध्ये आपल्याला जोडायला विचारलं आहे की रेशीम कापड, विडी उद्योग, दसणी गुजराती फेटे आणि पितांबर पैठण्या याचे जे केंद्र आहे ते केंद्र विचारलेले आहे. तर बघा, रेशमी कापड हे सांबळी आणि नागबीड, अगदी बरोबर आहे. विडी उद्योग हे सिन्नर आणि गोंदिया, हेही बरोबर आहेत. दसणी आणि गुजराती जी फेटे आहे ते पैठणला भेटते, तेही बरोबर आहे. आणि पितांबर पैठण्या येवले येथे भेटते, हे अगदी बरोबर आहे. तर 46चं जे उत्तर आहे ते क्रमांक 4 आहे. त्यानंतर आपण 47वा प्रश्न बघू. खालीलपैकी कृषी उत्पादनावर जे आधारित उद्योग आहे ते कोणकोणते आहे कृषीवर अवलंबून? तर बघा, साखर उद्योग, त्यानंतर तेलगिरण्या आणि तंबाखू प्रक्रिया. पण कागद कारखाने हे कृषीवर आधारित नाही. प्रश्न क्रमांक 48 आहे की वन उत्पादनावर आधारित जे उद्योग आहे ते कोणकोणते आहे? खेळांचे साहित्य हे वन उत्पादनावर आहे आणि आगपेट्यांचे कारखाने सुद्धा वन उत्पादनावर आहे, पण सिमेंट आणि कापड उद्योग हे नाही. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. तर बघा, भारतात हातमागच्या संख्येत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो, तर अगदी बरोबर.
जात्यांच्या संख्येत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो, अगदी बरोबर आहे. आणि कापड गिरण्यांच्या संख्येत तिसरा क्रमांक लागतो, तो अगदी बरोबर आहे. त्यामुळे वरीलपैकी सर्व हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आपण 50वा पाहणार आहोत की महाराष्ट्रातील 20 मार्गावर कापड निर्मिती करणारी प्रमुख केंद्रे कोठे आहे. तर याचे जे उत्तर आहे ते बघा, भिवंडी, मालेगाव, इचलकरंजी येथे आहे, पण पुण्याला हे नाही आहे. त्यामुळे अ, ब, क हे याचं उत्तर येऊन जाईल. प्रश्न क्रमांक आपण 51वा पाहणार आहोत आणि 51चं उत्तर बघा, पुणे नाशिक हा क्रमांक 50 आहे. त्यानंतर नागपूर अब्दुल्लागंज याचं जे उत्तर आहे तो 69 येते. रत्नागिरी कोल्हापूर हे 204 आणि सोलापूर धुळे हे 211 आहे. त्यामुळे 51चं जे उत्तर आहे ते 51चं जे उत्तर आहे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 52 पाहणार आहोत की खालीलपैकी कोणता महामार्ग हा महाराष्ट्रात सुरू होऊन महाराष्ट्रात संपतो. तो म्हणजे राष्ट्रीय महामार्ग हा क्रमांक 50 आहे. प्रश्न क्रमांक आपण 53 पाहणार आहोत की महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या महामार्गाची लांबी हे सर्वात कमी आहे. तर प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे. तर नावाशिवा आणि पळसपे हे महाराष्ट्राची सर्वात कमी लांबीची महामार्ग आहे. प्रश्न क्रमांक आपण 54वा बघू आता. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती लेणी ही भारतातील सर्वात प्राचीन लेणी आहे. प्रश्न क्रमांक 54 आहे आणि ती पितळखोळा ही अगदी प्राचीन लेणी म्हणून ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 55 आहे आता की जसं निसर्ग पर्यटनामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो. तर पर्यावरण आणि पर्यावरणीय संवर्धन, तर अगदी बरोबर आहे. स्थानिक लोकांना आर्थिक मदत म्हणजे आर्थिक लाभ, तेही बरोबर आहे. आणि पर्यावरणीय अध्ययन, हेही बरोबर आहे. त्यावरील सर्व बरोबर आहे. तलवंचा जो जिल्हा आहे तो कशाला ओळखतात. तर बघा, गोंदियाला ओळखले जाते. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती लेणी ही भारतातील सर्वात प्राचीन लेणी आहे. तर पितळखोळा, हे आत्ताच प्रश्न झाला होता. सध्या महाराष्ट्रात किती महसूल विभाग आहे. तर 6 महसूल विभाग आहेत. आणि राज्यांचा सर्वाधिक दक्षिणेस असणारी जी खाडी आहे ती कोणती आहे. तर बघा, तेरेखोलची खाडी आहे. तर अशा प्रकारचे आपण जवळपास 60 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि यासोबतच भूगोलचे जवळपास 200 ते 250 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत एका व्हिडिओमध्ये. तर ते तुम्हाला बघायचं असल्यास माझ्या चॅनलवर जा आणि बाकीचेही म्हणजे जे व्हिडिओज आहेत जसे राज्यघटना, भूगोल, इतिहास, तर त्यालासुद्धा व्हिजिट